होशियार। छोटा सा तीरथ है वहाँ रंग भगवान। छोटा सा तीरथ है वहाँ रंग भगवान। दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे। छोटा सा तीरथ है वहाँ रंग भगवान। गुरु का छोटा सा तीरथ है वहाँ रंग भगवान। बड़े बड़े तीरथ को छोड़ा पूरी अयोध्या काशी। झाड़ झूड़ और दर्द लगा में बैठ गए अविनाशी। बड़े बड़े तीरथ को छोड़ा पूरी अयोध्या काशी। झाड़ झूड़ और दर्द लगा में बैठ गए अविनाशी। छोटा सा तीरथ है वहाँ रंग भगवान। दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे। सुंदर शोभा यहाँ दिल्ली से जिधर उधर लगती है। जागृत है सत्संग यहाँ का, मिलती ऊर्ध्व गति है। सुंदर शोभा यहाँ दिल्ली से जिधर उधर लगती है। जागृत है सत्संग यहाँ का, मिलती ऊर्ध्व गति है। समाधि स्थान वहाँ रंग भगवान, वहाँ रंग भगवान। उनका छोटा सा तीरथ है वहाँ रंग भगवान। दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे, दिखा गुरुकुंज मुझे, गुरुकुंज मुझे। काढला काढला। आपण पाहतोय हे लेझिमचं प्रात्यक्षिक महाराष्ट्रातील लोक पावत चालली ही आमची संस्कृती। कहता तुकड्या वही तर गए जो गुरुपद पूर्वी आपल्याला जिल्हा परिषद शाळा हायस्कूल मध्ये शिकवण्यात जात होतं। आज तेही आपल्याला फार ठिकाणी क्वचित ठिकाणी पाहायला मिळते। पुन्हा या संस्कृतीला उजाळा देण्यासाठी आमच्या या संस्कार शिबिरामध्ये आदरणीय चांगले गुरुजी
पिंपळखुटा इथून आपल्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी म्हणून आदरणीय आमचे रुपेशजी मोरे गुरुजी यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अगदी थोड्या वेळात थोड्या कमी दिवसात हे चांगली लेझिमचं हे प्रात्यक्षिक आपण पाहतोय. लेझिम त्यांना शिकवण्यात आली. या 21 दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये अनेक विषय शिकवण्यात आले. लेझिम, लाठीकाठी, मल्लखांब, जुडो कराटे, भजन, भाषण, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, लहरकी भरकेचे श्लोक, अनंत विषय या अल्पशा कालावधीमध्ये आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याचं काम केलं. या 21 दिवस चालणाऱ्या शिबिरात हे लेझिम सर्वच विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली. 194 विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले. या 194 विद्यार्थ्यांना लेझिम घेऊन इथं जर खेळायला आपण उभं केलं तर आपल्याला जागा कमी पडेल. म्हणून आपण यापैकी काही ठराविक विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा डेमो दाखवतो आहोत.
आदरणीय आमच्या सांगली गुरुजींसाठी आणि रुपेश गुरुजींसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून द्या.